तब्येत बरी नाही आहे, पण फिरायची हौस काही कमी होत नाही आहे. बघू शकताय आवाज बसलेला आहे, सर्दी झालेली आहे, तरीसुद्धा आम्ही निघालो आहे फिरायला. आणि फिरायला जाण्याच्या आधी जसं आपल्याला एनर्जीची गरज असते तसं आपल्या गाडीलाही पेट्रोलची गरज असते, म्हणून आम्ही सगळ्यात आधी पेट्रोल भरून घेतलं. त्यानंतर हे आहे खडकवासला, बघू शकताय. आणि खडकवासला क्रॉस करून आम्ही जाणार आहोत पानशेतला. तर छान पाऊस पडतो आहे, वातावरण खूप सुंदर झालेलं आहे. थोडा आज पाऊस कमी होता म्हणून आम्ही निघालो आहोत फिरायला. तर बघू शकताय हा आहे स्लो मोशनमध्ये पानशेतचा व्हिडिओ. तर हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम ओम नमः शिवाय. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर त्यांना लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबतसुद्धा त्यांना शेअर करा. तर बघू शकताय वातावरण किती सुंदर झालेलं आहे. आणि घरातनं निघायला आम्हाला थोडा उशीरच झाला होता, म्हणजे दुपारनंतरच आम्ही निघालो होतो. तर ऊन तर नव्हतं अजिबातच, पण पावसाचं वातावरण जे आहे तर ते झालेलं होतं. आणि खूप छान असं फिलिंग येत होती बाहेर गेल्यानंतर. खूप बरं वाटत होतं. असं वाटत होतं की बापरे, किती दिवसानंतर मी बाहेर निघालेले असं मला झालं होतं. तर तुम्ही बघू शकताय सगळीकडे हिरवा निसर्ग झालेला आहे. एकदम छान वातावरण झालेलं आहे. इतकं असं मनाला मोहून टाकणारं वातावरण जे होतं ते झालेलं होतं. काय कॅमेऱ्यात कॅप्चर करू आणि काय नाही, मला असं झालेलं होतं. वरती छान निळा आकाश, खाली पूर्ण हिरवी धरती आणि त्यात असं थंड वारं जे वाहत होतं ते तुम्ही बघू शकता. आकाशाचा कलरसुद्धा जो आहे तो कंटिन्यू बदलत होता. आणि आता मी तुम्हाला आहे ना थोडीशी पानशेतविषयी माहिती सांगते. म्हणजे हे धरण कोणी बांधलं, कधी बांधलं त्याविषयी तुम्हाला माहिती सांगते. तर पानशेत धरण, ज्याला तानाजी सागर असं सुद्धा म्हटलं जातं, तानाजी सागर धरण असं देखील म्हटलं जातं. आणि हे पुणे जिल्ह्यातील वेल तालुक्यातील अंबी नदीवर बांधलेलं आहे. एक महत्त्वाचं धरण आहे हे अंबी नदीवरील. आणि अंबी नदी ही मुठा नदीची मूळ नदी आहे. म्हणजे मुठा नदी ही अंबी नदीची उपनदी आहे. तर हिचं बांधकाम जे आहे तर ते 1957मध्ये सुरू झालं होतं आणि 1961मध्ये हे धरण फुटलं होतं बांधकाम चालू असतानाच, ज्यामुळे पुण्यामध्ये मोठी पूर आपत्ती आली होती. सुमारे 1,000 लोक त्याच्यात मृत्युमुखी पडले होते. आणि अनेक महिन्यांपर्यंत पुराचा जे तणाव आहे पूर्ण पुणे शहरामध्ये निर्माण झालेला होता. त्यानंतर 1972मध्ये हे धरण पुन्हा बांधण्यात आले आणि विद्युत निर्मितीसाठी देखील सक्षम केलं गेलं हे जे धरण आहे आपलं पानशेतचं. आणि आज जर तुम्ही इथे बघाल तर खडकवासला जे धरण आहे आणि त्याचं जे सर्कल आहे तर त्याच्या अंतर्गत 4 धरणं येतात. त्यातलं पानशेत हे एक मुख्य धरण आहे. त्या 4 धरणांपैकी पानशेत, वरसगाव, खडकवासला आणि टेमघरचं जे धरण आहे तर ते येतात. असे 4 धरणं जे आहेत तर खडकवासला सर्कल अंतर्गत येतात. त्यानंतर पानशेतचा जलसाठा हा साधारण 80 ते 90% आहे आत्ताच्या स्थितीमध्ये. कारण की आता पावसाचं वातावरण चालू आहे, पाऊस चालू असल्यामुळे तिथे 80 ते 90% धरण हे आत्ता भरलेलं आहे. आणि पर्यटकांचं इथं मुख्य आकर्षण म्हणजे इथे धरणाभोवती निसर्गाचं सौंदर्य आहे खूप. हा जो आहे धरण जे आहे तर ते घाट माथ्यावरती आहे आणि घाटावरती चढताना पूर्ण हिरवाईने नटलेला परिसर दिसतो तुम्हाला. आता पावसाचं वातावरण चालू असल्यामुळे सगळीकडे धबधबे चालू आहेत. मान्सूनमध्ये तर विशेषतः हे इतकं सुंदर दिसतं ना, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवते. पूर्ण जे धुकं इथं दाटलेलं आहे, त्याच्यानंतर पूर्ण डोंगर जे आहेत आजूबाजूला ते धुक्याने दाटलेले आहेत. असं वाटतंय की आपण धुक्यांमध्येच चाललेलो आहोत. आणि वातावरण इतकं सुंदर आहे इथलं. रस्तेसुद्धा खूप छान आहेत इकडचे. आणि इथे तुम्ही बोटिंग करू शकतात, कॅम्पिंग करू शकतात, बॉनफायर करू शकतात, पर्वतारोहण करू शकतात, ट्रॅकिंग करू शकतात आणि बरंच खूप काही आहे इथे करण्यासारखे. खूप सारे ॲडव्हेंचर पॉईंट्स आहेत इथे तुम्हाला करण्यासारखे, तर ते तुम्ही करू शकतात. तर इथे आम्ही एका पॉईंटला खाली उतरलो होतो. इथे बोटिंग जी आहे तर ती केली जाते. तुम्ही बघू शकता. आता इथे मी तुम्हाला दाखवते. आणि इतकं सुंदर वातावरण होतं ना, असं वाटत होतं की इथून जाऊच नाही, इथंच थांबून घ्यावा. पण असं आपल्याला करता येत नाही. इथे मुक्काम करण्याची सुद्धा सोय आहे, बट आमच्याकडे आर्या होती त्याच्यामुळे आम्ही ती रिस्क घेतली नाही तिथे थांबण्याची. आणि इथे आता आम्ही दुसऱ्या साईडला चाललेलो आहोत जिथे कॅम्पिंग वगैरे केली जाते. सोबतच खाण्यासाठी एक छोटंसं हॉटेल आहे. तर आपल्याला इथे गेल्यानंतर इथे बोटिंगसुद्धा केली जाते. तर आपल्याला इथे 10 रुपयाची पार्किंग जी आहे तर ती घ्यावी लागते. आणि इथे येण्यासाठी तुम्हाला कारने येऊ शकता, तुम्ही बाईकवर येऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्ही जर बाहेरून येणार असाल तर स्वारगेट ते पानशेत इथे बस सेवासुद्धा चालते.
त्यानंतर इथे येण्यासाठी साधारण हे पुण्यापासून 50 किलोमीटर आहे आणि 1 ते 1.5 तासच वेळ लागत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. त्यानंतर इथे बघा, इथे बोटिंगसाठी जे आहे तर ते नंबर लागलेले आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला सांगते, इथे हे समोर जे आहे तर ते एक छोटंसं रेस्टॉरंट आहे. हे जे खाण्यासाठी हे एकच हॉटेल जे आहे तर तिथे इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे अन्न मिळतात. तर आम्ही फक्त इथे स्नॅक्सच मागवलेले होते, तुम्ही बघू शकतायत. आणि इथे येण्यासाठीचा जो उत्तम काळ जो म्हणाल तुम्ही तर जून ते सप्टेंबरपर्यंतचा आहे, जेव्हा तुम्ही आता मान्सून चालू आहे, छान धबधबे ते अनुभवता येतात. त्यानंतर इथे सप्टेंबर ते तुम्ही फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतात, जेव्हा तुम्हाला कॅम्पिंग करता येते. त्यानंतर रोपवे वगैरे जे आहे तर ते करता येतात, ॲडव्हेंचर करता येतात. कारण की आता पाऊस चालू असल्यामुळे ॲडव्हेंचर सध्या बंद आहे. त्यानंतर आम्ही इथे थोडेसे फोटोज वगैरे काढलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता, हा आहे आमचा परतीचा प्रवास. आता अंधार झालेला आहे वापस येताना पूर्णपणे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. माझी ही ट्रिप तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज त्यांना तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करत चला. आणि हो, प्लीज कमेंट करत चला तुम्ही आपल्या व्हिडिओवरती. तुम्ही व्हिडिओ बघतात पण अजिबात कमेंट करत नाही. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.